रायगड जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026. सौ रेश्मा राजेश पाटील यांना तंबू या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. मंडळी नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच एक दुःखद बातमी आपल्या समोर आली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचं दुःखद असं निधन झालं. खरं तर ही बातमी किंवा ही जी काही घटना आहे ती संपूर्ण राज्याला शॉकिंग अशी घटना होती. संपूर्ण राज्य खरं तर या घटनेनं हादरलं. प्रचंड असं दुःख राज्यातल्या जनतेला झालं आणि सगळ्यांनीच अजितदादा गेल्याचं जे काही दुःख होतं ते दुःख कसं पचवायचं अशा पद्धतीच्या भावना सर्वच व्यक्त करताना दिसत होते. अजितदादा एक राज्यातले मोठे नेते होते. अनेकदा त्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषवलं होतं आणि आपल्या हजरजबाबीपणामुळे असेल किंवा त्यांची जी रोखठोक बोलण्याची पद्धत होती, कामाची त्यांची जी वेगळी पद्धत होती, त्या पद्धतीमुळे अजितदादा प्रचंड लोकप्रिय होते. अजितदादांचं निधन झाल्याने राष्ट्रवादी पक्ष पार कोलमडून गेला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार कसा करायचा असा प्रश्न सर्वच उमेदवारांच्या समोर उभा ठाकला होता. ज्या दिवशी घटना झाली, म्हणजे ज्या दिवशी हा अपघात झाला त्या दिवशी तर सर्वांनीच म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार बंद ठेवला होता. दुसऱ्या दिवशी अजितदादांचा अंत्यविधी झाला आणि मग हळूहळू प्रचार सुरू करण्यात आला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं एक गोष्ट पाळली गेली. कोणताही गाजावाजा त्यांच्याकडून केला गेला नाही. फटाके वाजवण्यात आलेले नाहीत, कुठं हार तुरे घेण्यात आलेले नाहीत की कुठं घोषणाबाजी करण्यात आलेली नाही. केवळ घरोघरी जाऊन प्रचाराची जी पत्रक आहेत ती वाटण्याचा आणि उमेदवारांकडून निशाणी सांगण्यापुरताच प्रचार गेले काही दिवस सुरू होता. खरं तर निवडणुकीत प्रचार सभा ह्या अपरिहार्य असतात, अनिवार्य असतात, कारण प्रचार सभेतनं वातावरण बदलत असतं. परंतु एक दुर्दैवी अशी घटना झाली. पक्षाचा प्रमुखच पक्षाला सोडून गेल्यानंतर राष्ट्रवादीची नेते मंडळी सुद्धा सगळी दुःखात होती, वेगळ्या प्रकारच्या धक्क्यात होती आणि त्या धक्क्यातून सावरताना आता हळूहळू काही गोष्टी पूर्वपदावर येत आहेत असं आपण म्हणूयात. आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अजितदादा यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आली. त्यांचा शपथविधी झाला आणि त्यांनी काम सुद्धा सुरू केलं. शेवटी राजकारणात काही गोष्टी मागे टाकून पुढे जायचं असतं. म्हणजे जे झालंय ते अत्यंत दुर्दैवी आणि राज्याला दुःख देणारं असं असलं तरी शेवटी काही गोष्टी विसरून पुढे जायचं असतं. अजितदादांची भूमिका नेमकी तीच होती. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला असताना अगदी ज्या छोट्या कॉर्नर सभा असतात त्या पक्षाकडून घेतल्या जात आहेत. आणि आपण जर खालापूर तालुक्याचा विचार केला तर खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष असलेले खासदार सुनील तटकरे उद्या म्हणजे मंगळवारी खालापूरच्या दौऱ्यावर येत आहेत आणि खालापूरमधल्या विविध गावांमध्ये जाऊन ते वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यापूर्वी सुद्धा तटकरे खालापूर तालुक्यात आले होते. वासंबे असेल, सावरुली असेल, त्यानंतर आतकरगाव असेल, हे जे 3 जिल्हा परिषदेचे प्रभाग आहेत, ज्या प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार जिल्हा परिषदेची निवडणूक लढत आहेत. खाली पंचायत समितीला काही ठिकाणी ठाकरे सेनेचे उमेदवार आहेत तर काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. या 3 प्रभागांमध्ये विविध पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांच्या भेटी त्यांनी मागच्या दौऱ्यात घेतल्या होत्या. उद्या पुन्हा खासदार तटकरे खालापूरच्या दौऱ्यावर आहेत. संध्याकाळी 5 वाजल्यापासून त्यांचा दौरा सुरू होईल. रात्री 9 वाजेपर्यंत ते खालापूरमध्ये असणार आहेत. सावरुली येथून म्हणजे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या गावातून ते खरं तर आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. सावरुली जिल्हा परिषद प्रभाग असेल, पलीकडचा वासांबे मोहपाडा प्रभाग असेल, या 2 प्रभागात फिरल्यानंतर ते वावशी परिसरातील म्हणजे 36 वरून जो भाग ओळखला जातो आतकरगाव जिल्हा परिषदेच्या गटातला, त्या भागातील काही लोकांच्या घरी भेटी देतील आणि त्यानंतर त्यांची सासगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सासगावमध्ये एक कॉर्नर सभा ठेवण्यात आलेली आहे. आतकरगाव जिल्हा परिषदेच्या उमेदवार श्रद्धा साखरे, पंचायत समितीच्या उमेदवार देवयानी देशमुख आणि पलीकडच्या खानाव पंचायत समितीचे उमेदवार भूषण पाटील यांच्यासाठी ही सभा अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाची अशी ठरण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा स्वतः तटकरे येतात त्यावेळेस मतदारसंघातलं वातावरण पुरतं बदललेलं असतं आणि आपल्या अमोघ अशा वाणीने किंवा त्यांची जी काही बोलण्याची शैली आहे, जी काही पद्धत आहे, त्या पद्धतीने ते सभा जिंकून घेतात आणि त्याचा फायदा निश्चितपणे उमेदवारांना होतो. तोच फायदा
आत्केराव जिल्हा परिषदेच्या गटातील उमेदवारांना होईलच, परंतु त्याचबरोबर सावर्ली जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संतोष बेलमारे असतील, प्रमिला पाटील असतील, त्याच्यानंतर त्या पूनम म्हात्रे असतील किंवा पलीकडे संदीप मुंडे आणि त्यांचे जे काही सहकारी पंचायत समितीच्या निवडणुकीत उभे आहेत, या सगळ्यांना खासदार सुनील तटकरे स्वतः येत असल्याने निवडणुकीत निश्चितपणे फायदा होईलच. दुःखद अशा प्रसंगानंतर खासदार सुनील तटकरे खरं तर खालापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे ते नक्की काय बोलतात, कशा पद्धतीने व्यक्त होतात, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. या दौऱ्याकडं सगळेच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. कारण आपण जर का रायगडचा विचार केला, विशेषतः कर्जत आणि खालापूरचा विचार केला, तर शिवसेना शिंदेचा जो गट आहे, त्या शिंदे गटाची आणि राष्ट्रवादी पक्षाची प्रचंड अशी दोन्ही पक्षाचा प्रचंड असा संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. विद्यमान आमदार महेंद्र थोरवे असतील, महेंद्र थोरवे वारंवार म्हणजे तटकरे कुटुंबावरती वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करताना आपण पाहतो. खासदार सुनील तटकरे असतील, महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे असतील, यांच्यावर सुद्धा महेंद्र थोरवे यांनी अनेकदा आरोप केले आणि आरोप प्रत्यारोपाच्या ज्या फेरी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या पार्श्वभूमीवरती उद्याचा जो दौरा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक 7 तारखेला होतीये, 9 तारखेला निकाल आहे. खरं तर अजितदादांच्या निधनाने 2 दिवस निवडणूक पुढे गेली. त्यामुळं अजितदादांच्या निधनानंतर तटकरे खालापूरमध्ये येतात, ते नेमकं काय बोलतात, त्यांच्या दौऱ्यात कशा पद्धतीने मतदारांना त्या आकर्षित करतात, उमेदवारांना कशा प्रकारची ताकद देतात, हे सुद्धा पाहावं लागणार आहे. एक मात्र निश्चित, दस्तूर खुद्द खासदार सुनील तटकरे खालापूरमध्ये येत आहेत. त्यामुळं जी परिवर्तन विकास आघाडी आहे, त्या परिवर्तन विकास आघाडीची ताकद मात्र निश्चितपणे वाढलेली उद्याच्या त्यांच्या दौऱ्यानंतर पाहायला मिळेल.